मंडळी नमस्कार। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। बंधूंनो, आज आपल्या बॅचेसचा 5वा दिवस आहे। दुसरा मोल्ट उठल्यानंतर आपण सकाळी रात्रीची आपण 6वी फीडिंग पूर्ण केलेली होती। रात्री आपण सकाळी पाला टाकलेला नव्हता। 6व्या फीडिंग वरती हा पूर्ण मोल्ट बसलेला होता। तिसरा मोल्ट सध्या आपण या व्हिडिओमध्ये मोल्ट कशा पद्धतीने असतो म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की माझा मोल्ट बसला किंवा मोल्ट उठला, परंतु नवीन शेतकऱ्यांना मोल्ट म्हणजे काय हे माहिती नसतं। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत मोल्ट म्हणजे काय आणि त्यामध्ये आळीच्या प्रक्रियेत काय बदल होतो। शेतकरी बंधूंनो, रेशीम जे आळ्या असतात यांच्या आयुष्यामध्ये 4 प्रकारच्या कातीन अवस्था असतात। यामध्ये पहिला मोल्ट, दुसरा मोल्ट, तिसरा मोल्ट आणि चौथा मोल्ट अशा 4 स्टेजेस असतात आणि 5व्या कातीन अवस्थेमध्ये आळी कोश बनवून पूर्ण करते म्हणजे पुलट्या फिपा अवस्थेमध्ये। तर मोल्ट म्हणजे काय तर आळी त्या पिरियड मध्ये काय करत असते, अंगावरची जी कातीन आहे ती कातीन काढत असते व कातीन काढल्यानंतर पुढील त्यांचा प्रवास चालू होतो। याला मोल्ट असे म्हणतात। मग प्रत्येक मोल्ट हा ठराविक टाइम पिरियड आहे। पहिला मोल्ट कमी तासाचा असतो, दुसरा मोल्ट त्याच्याहून थोडा जास्त तासाचा असतो, तिसरा मोल्ट हा सरासरी 1 ते 1.5 दिवसाचा असतो, चौथा मोल्ट हा 2 ते 2.5 दिवसाचा असतो। तर यामध्ये काय होतं, आळी स्तब्ध राहते। त्याची कातीन अवस्था जेव्हा ती आळी पूर्ण परिपक्व होऊन पुढेच्या अवस्थेत जायची तयारी असते तेव्हा ती अंगावरची कातीन काढते व कातीन काढल्यानंतर तिला पाला खाता येतो, तिची चोचही गळून जाते व पाठीवरचा हे पण निघतो, पाठीची काती निघते व पुढच्या अवस्थेमध्ये ती पाला खाया सशक्त होते। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने सध्या तुम्हाला आळ्या दिसत आहेत। यामध्ये मोल्टवरची आळी कोणती व पास झालेली आळी कोणती हे एका सेकंदात समजून घेणार आहोत। आता तुम्हाला ह्या समोर ज्या 2 आळ्या दिसत आहेत या आळ्यांचा शेंडा आहे चोचीचा तो निमुळता झालेला आहे। अंगावरती पूर्ण काळे ठिपके दिसत आहेत म्हणजे चमकदार त्वचा दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपण मोल्टवर बसलेली आळी समजू शकतो आणि मोल्ट पास झालेली आळी कशी असते। तर आता तुम्हाला ही जी समोर आळी दिसत आहे या आळीचा जे शेंडा आहे चोच आहे ती गळून पडलेली आहे, पाठीवरची काती निघलेली। आता त्या आळीच्या तुम्हाला पाठीमागे बघा, हे जे पिवळसर दिसत आहे तर ही आळीच्या पाठीवरची कातीन आहे। साप जसा कातीन काढतो तसे ही आपण आळ्या कातीन काढतात व त्यांचा पुढचा प्रवास चालू होतो। आता आणखी स्पष्ट समजून घ्यायचं असेल तर ही आळी पहा, या आळीने आता तिच्या अंगावरची कातीन काढलेली आहे। पाठीमागे जे तुम्हाला हे मी बोट लावतोय त्या ठिकाणी जे दिसत आहे तर ही कातीन निघलेली आहे। अशा पद्धतीने चोच व कातीन गळून गेल्यानंतर आळीचा पुढचा प्रवास चालू होतो। जेव्हा हे 100% आपल्याला आळ्यांची कातीन निघलेली दिसते तेव्हा आपण म्हणायचं मोल्ट पास झालेला आहे। मग तिथून पुढे आपण पाला टाकू शकतो। हा मोल्ट आपला सरासरी 1 ते 24 तास ते 36 तासाचा आहे तिसरा मोल्ट। चौथा मोल्ट हा सरासरी 2 दिवसापर्यंत आपण ठेवत असतो म्हणजे त्या वातावरणानुसार आळ्यांचे मोल्ट पुढे मागे होत असतात। तर आज आपण सकाळी काय केलेलं होतं, यावरती चुना, M45 आणि ब्लिचिंग पावडर या तिन्हीची धुरळणी केलेली होती। का तर सध्या बॅचेस मध्ये आपल्याला थोडा जे बेड आहे ते ओलसर पाला शिल्लक राहिल्यामुळे त्यामध्ये आपल्याला बुरशीचा प्रवाह जाणवत आहे। त्यामुळे आपण बुरशी कंट्रोल करण्यासाठी तसेच बॅच मध्ये पाटील मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आळ्यांमध्ये मस्कार्डिन या रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे, त्यामुळे आपण यामध्ये M45 या बुरशीनाशकचा वापर केलेला होता। आता आपण उद्या काय करणार आहोत, हा मोल्ट उठल्यानंतर पहिली फिडिंग देऊन पहिल्या फिडिंगला या पूर्ण आळ्या आपण उचलून दुसऱ्या रॅकवर घेणार आहोत म्हणजे या खाल्ल्या रॅकवर घेणार आहोत व यावरील जो पूर्ण बेड आहे तो बेड आपण क्लीन करणार आहोत। मस्कार्डिन या रोगावर कंट्रोल मिळवण्यासाठी महत्त्वाचं असतं शेडमधील हवा खेळती राहणे आणि दुसरं बेडमधील बुरशीचा अटकाव म्हणजे बुरशी कंट्रोल करणे। आता याच्यामधील बुरशी जर आपण बेड काढून टाकले तर ऑटोमॅटिक बुरशी ही कंट्रोल होणार आहे।
तर हे 2 पर्याय आपण करणार आहोत। यामध्ये तुम्हाला आता बुरशी कशी असते तर त्याचा तुम्हाला हे दाखवतो। तुम्हाला ही जी समोर आळी दिसत आहे ही याच्या खाल्ली आळी ही मेलेली आळी आहे ही। तर ही आळी आता पूर्णपणे खडू झालेला आहे, म्हणजे हे पहा आता ही आळीचा पूर्ण खडू झालेला आहे, ही मरून जागच्या जागेवर पडलेली आहे। तर याला मस्कार्डिन म्हणतात। त्याचे 2 प्रकार आहेत, एक पांढरी बुरशी असते आणि दुसरी एक काळी बुरशी असते। हा पांढऱ्या बुरशीचा रोग आहे। तर याचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर M45 हे बुरशीनाशक वापरायचं आहे किंवा सप्लिमेंट पावडर आपल्याला वापरायची आहे। आता हे जे व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी डिस्कस करत आहे ह्या माझ्या वैयक्तिक अनुभवातल्या गोष्टी आहेत। प्रत्येक शेतकऱ्याचे शेड बदललं की सर्व नियोजन बदलत असतं, त्यामुळे असं काही नाही की प्रत्येकाच्या गोष्टी ह्या सारख्या येऊ शकतील। बंधूंनो, आज एवढंच। पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मोल्ट पास झाल्यानंतर बेड कसे क्लीन करायचे त्याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। धन्यवाद।